सांगलीच्या ईश्वरपूर येथे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून पीडितीला विवस्त्र करून सोडून नराधमांनी पळ काढला। त्यानंतर 1 किलोमीटरपर्यंत पीडित मुलगी ही विवस्त्रपणे चालत गेल्याचा संतापजनक प्रकार देखील समोर आला आहे। या प्रकरणी दोघा नराधमांना ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे। ईश्वरपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार घडला आहे। ईश्वरपूरमध्ये राहणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा तरुणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे अवघा जिल्हा हादरून गेला आहे। याबाबत अधिक माहिती याप्रमाणे 16 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ईश्वरपूरमधील असणाऱ्या आष्टा रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या मागील उसाच्या शेतामध्ये इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोघा तरुणांनी सामूहिकपणे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे। पीडित मुलगी सायंकाळी घरामध्ये असताना संशयित नराधम ऋतिक महापुरे यानं पीडित मुलीला फोन करून घराबाहेर बोलावले। ऋतिक महापुरे हा ओळखीचा असल्याने पीडित मुलगी ही ऋतिकच्या गाडीवर बसली आणि त्यानंतर ऋतिक, पीडित मुलगी आणि ऋतिकचा मित्र असे तिघेजण दुचाकीवरून आष्टा रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या मागील असणाऱ्या एका उसाच्या शेताजवळ पोहोचले। यावेळी ऋतिक यानं पीडित मुलीला अंगावरील कपडे काढण्यास सांगितले। त्याला नकार देताच ऋतिक यानं आपल्या कमरेचा पट्टा काढून पीडित मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली। मुलीकडून आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर संशयितांनी पीडित मुलीचे तोंड दाबत जीव मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं अंगावरील कपडे काढायला लावले। त्यानंतर ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघांनं पीडित मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केला। अत्याचाराच्या घटनेनंतर दोघा नराधमांनी विवस्त्र अवस्थेतच पीडित मुलीला सोडून पळ काढला। रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास हा सर्व निर्दयी प्रकार घडला। त्यानंतर काळ्या कुट्ट अंधारातच भेदरलेल्या अवस्थेत पीडित मुलीनं काही काळ उसाच्या शेतात वेळ काढली आणि 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी विवस्त्र अवस्थेतच उसाच्या शेतातून बाहेर पडत आपल्या घराकडे चालू लागली। 1 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर ईश्वरपूरमधल्या आंबेडकर नाका या ठिकाणी पीडित मुलगी पोहोचली असता आसपासच्या नागरिकांना ही बाब खटकली। त्यांनी त्या मुलीला कपडे देऊन ईश्वरपूर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली। त्यानंतर महिला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पीडित मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले। पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडून सदर पीडित मुलीला घडलेल्या घटनेबाबत विचारले असता मन सुन्न करणारा आपबीती पीडित मुलीकडून सांगण्यात आली। त्यानंतर ईश्वरपूर पोलिसांनी संशयित ऋतिक महापुरे वय 27 आणि आशिष खांबे वय 31 या दोघांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कायद्यासह विविध गुन्हे पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दाखल केले। त्यानंतर तात्काळ ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकत अटक केली आहे। याबाबत ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले, 16 डिसेंबर रात्री 12:30च्या दरम्यान आंबेडकर नाका येथील काही नागरिकांचा 112 क्रमांकावर फोन आला होता। त्यानंतर आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता सदर मुलगी आढळून आली। त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणले असता तिची अधिक चौकशी केली असता तिने त्यांच्यावर तिच्याच ओळखीच्या असणाऱ्या ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघा तरुणांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याचे सांगितले आहे। या सर्व प्रकरणी पीडित मुलीच्या आईकडून देखील फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना अटक देखील करण्यात आली असून या प्रकरणी लवकरच न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले जाईल असे वाघ यांनी सांगितले आहे। ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती। सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल च्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली। सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 456 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115(2), 351(2) व 3(5) या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष
जयवंत खांबे वय 31 वर्ष, दोघेही राहणार ईश्वरपूर, या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नमस्कार.